रोज रोज त्याच आमट्या खाऊन कंटाळा असाल ना, तर ही अशी घरच्या घरीच बनणारी अतिशय चविष्ट आणि मसालेदार अशी गावरान चवीची अंडा करी बनवून बघा. तुमच्या घरच्यांना तुम्ही एकदा करून दिली ना की ते पुन्हा पुन्हा करून मागतील. भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला एक नंबर. अशाच नवनवीन गावरान रेसिपी बघण्यासाठी माझा YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. तर ही अंडा करी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये तेल घाला. तेल गरम झाले की त्यात घाला बारीक चिरलेला लसूण आणि सोबतच एक तमालपत्र घाला आणि चांगलं ढवळून घ्या. आणि आता त्यात घाला 2 ते 3 कच्च्या कांद्यांची पेस्ट. आता ही कांद्याची पेस्ट चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परता आणि आता त्यात घाला मसाले. लाल तिखट, भाजके तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि गरम मसाला. आता हे मसाले छानपैकी परतून घ्या आणि या मसाल्यांचा एक मस्त असा सुगंध सुटला की यात घाला 1 चमचा आले लसूणची पेस्ट. आले लसूणची पेस्ट सुद्धा मस्तपैकी परतून घ्या. असे केल्याने तिचा कच्चेपणा निघून जातो. आता यात घाला 2 ते 3 कच्च्या टोमॅटोची प्युरी. कच्च्या टोमॅटोची प्युरी असल्या कारणाने ही प्युरी अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्या, जेणेकरून तिचा कच्चेपणा निघून जातो. आता यात घाला 1 ते 2 चमचे कांदा खोबऱ्याचे वाटण. या वाटणाची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे वाटण सुद्धा सतत ढवळत राहा आणि अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता यात मिक्सरचे भांडे धुवून मी पाणी घातलेले आहे. यात मी 1 ते 1.5 ग्लास एवढे पाणी घातलेले आहे, कारण आपण जेव्हा यात अंडी सोडू तेव्हा ही आमटी जाड होत जाते. आता चवीपुरते मीठ घाला आणि आमटी छान ढवळून घ्या आणि आमटीला उकळी आली की एक अंडे यात सोडून घ्या. अंडी आमटीत सोडण्यापूर्वी अशी वाटीत काढून घ्या, त्यामुळे तुम्हाला जर एखादं अंड खराब असेल तर ते आधीच समजेल. आता भांड्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर ही अंडी शिजू द्या. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शिजवताना झाकण थोडेसे उघडे ठेवा. आता बरोबर 5 मिनिटांनी झाकण काढा आणि एक अंडे असे चमच्याच्या साहाय्याने हळूवारपणे सोडून घ्या. तर आता तुम्ही बघू शकता की अंडी अलगद अशी सुटलेली आहेत. आता वरून मस्तपैकी कोथिंबीर भुरभुरा आणि गॅस बंद करा. तर अशा प्रकारे आपली अतिशय मसालेदार झणझणीत अशी गावरान चवीची अंडा करी तयार आहे. या पद्धतीने केलेल्या अंड्या करीतल्या अंड्याला अतिशय छान टेस्ट येते, कारण त्या अंड्याला सगळे मसाले अगदी छानपैकी लागलेले असतात. तर तुम्हाला कशी वाटली ही गावरान स्टाईलची अंडा करी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.